तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का, मी इतका पटकन का दुखावतो? लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर एवढा परिणाम का होतो? किंवा काही लोक कुठेही गेले तरी शांत राहतात, तर काहींना लगेच अस्वस्थता का जाणवते? जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा योगायोग नसू शकतो, कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या जन्म नक्षत्राशी, तुमच्या स्वभावाशी आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवांशी जोडलेला आहे. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघताना स्वतःलाच तपासा की हे वर्णन माझ्यावर जुळतंय का ते. आपण अनेकदा ऐकतो हा मनुष्यगणाचा आहे म्हणून बाहेरचे बाधा पटकन होते, हा राक्षस गणाचा आहे म्हणून तापट आहे, किंवा देवगणाचे लोक फार भोळे असतात. पण खरंच गण म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रात माणसाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, भावनिक प्रतिक्रिया आणि मानसिक ताकद यांचा अंदाज जन्म नक्षत्रावरून घेतला जातो आणि याच जन्म नक्षत्रावरून व्यक्तीचा गण ठरतो. म्हणजे गण हा चांगला वाईट असा निकाल नसून तो आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वभावदर्शक आरसाच आहे. सगळ्यात आधी आपण देवगण समजून घेऊया. ज्या व्यक्तींचा जन्म अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण किंवा रेवती या नक्षत्रांमध्ये झाला आहे त्या व्यक्ती देवगणात येतात. देवगणाचे लोक स्वभावाने शांत, सौम्य आणि सुसंस्कृत असतात. त्यांची विचारसरणी सरळ असते. धार्मिकता, श्रद्धा, संस्कार यांना त्यांच्यात आयुष्यात महत्व असतं. ते कोणाचं मुद्दाम वाईट करत नाहीत, भांडणवाद टाळतात आणि समजूतदारपणाने वागतात. पण इथे स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही लोकांवर पटकन विश्वास ठेवता का? कारण देवगणाचा हा मोठा दोष असतो. कधी कधी इतके भोळे असतात की समोरचा त्याचा गैरफायदा घेतो आणि स्वतःसाठी ठाम उभं राहायला त्यांना वेळ लागतो. जर हे वर्णन तुमच्यावर जुळत असेल तर कमेंट मध्ये देवगण लिहा. आता वळूया मनुष्यगणाकडे. ज्या व्यक्तींचा जन्म भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा या नक्षत्रांमध्ये झाला आहे त्या व्यक्ती मनुष्यगणाच्या असतात. मनुष्यगणाचे लोक व्यावहारिक असतात पण भावना शून्य नसतात. कुटुंब, जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि समाज यांना ते खूप महत्व देतात. कष्टाला किंमत देणारे असतात. या गणात देवभोळे लोकही भेटतात आणि फक्त कर्मावर विश्वास ठेवणारे लोकही भेटतात. समाजात कसं वावरायचं, परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदलावं हे त्यांना चांगलं जमतं. पण या स्वभावामुळे ते लवकर दुखावले देखील जातात. समोरच्याकडून अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण न झाल्या की मनात अस्वस्थता वाढते. इथे स्वतःला विचारा, मी लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवतो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही. आता येतो तो सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा, मनुष्यगण आणि भूतबाधा. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, ही भूतबाधा नसून संवेदनशीलता आहे. मनुष्यगणाच्या लोकांवर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम पटकन होतो. कोणाचं बोलणं, घरातली किंवा आजूबाजूची ऊर्जा, वातावरणातले बदल हे सगळं ते पटकन ऍब्झॉर्ब करतात. पूर्वीच्या काळात यालाच बाहेरची बाधा असं म्हणायचे. पण याचा अर्थ असा नाही की काहीतरी वाईट घडतंय. याचा अर्थ असा की सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा प्रभाव यांच्यावर पटकन होतो. म्हणूनच मनुष्यगणाच्या लोकांनी स्वतःचं व्यक्तिमत्व मजबूत करणं फारच गरजेचं असतं. साधना, उपासना, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास जितका वाढेल तितकं बाहेरचं काहीही तुम्हाला हलवू शकणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला स्वतःवर काम करायला हवं तर कमेंट मध्ये येस नक्की लिहा. आता शेवटी बोलूया राक्षसगणाबद्दल. या व्यक्तींचा जन्म कृतिका, अश्लेषा, मदा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा किंवा मूळ या नक्षत्रांमध्ये झाला आहे त्या व्यक्ती राक्षसगणात येतात. सगळ्यात आधी हा गैरसमज काढून टाका की राक्षसगण म्हणजे वाईट लोक. हे लोक खूप स्ट्रॉंग असतात. आत्मविश्वास, धाडस आणि नेतृत्व गुण यांच्याकडे असतातच. स्वतःच्या अटींवर जगतात, त्यामुळे कधी कधी हट्टी किंवा अहंकारी वाटतात. स्वभावाने तापट असतात पण एक खास गोष्ट अशी की नकारात्मकता त्यांना लगेच जाणवते. एखादी जागा, एखादी व्यक्ती किंवा एखादं वातावरण चुकीचं आहे हे त्यांना पटकन कळतं. जर तुम्हाला एखाद्या जागेत गेल्यावर लगेच अस्वस्थ वाटत असेल तर कदाचित तुमचं 6वं इंद्रिय खूप ऍक्टिव्ह आहे. लग्न जुळवताना गणाचा विचार केला जातो. देवगण उत्तम मानला जातो. देवगण मनुष्य किंवा मनुष्य साधारण शुभ असतो. मनुष्य राक्षस मध्यम मानला जातो तर देव राक्षस हा दोष मानला जातो. पण लक्षात ठेवा, संपूर्ण आयुष्य फक्त गणावर ठरत नाही. ग्रह, दशा, कुंडली, संस्कार आणि स्वतःची मेहनत हे सगळं तितकंच महत्वाचं असतं. गण काय हा फक्त स्वभाव समजून घेण्याचा एक भाग आहे. आता मंडळी, तुमचं जन्म नक्षत्र कोणतं आहे आणि या व्हिडिओत सांगितलेलं वर्णन तुमच्यावर कितपत जुळतंय? देवगण, मनुष्यगण की राक्षसगण?
तुमचा गण कोणता आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे ज्योतिषशास्त्रातले खोल अर्थाचे गैरसमज दूर करणारे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्रणिताज विश्वला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त माहिती नाही तर स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.